तर वेषांतर करून अतिरेकी सुद्धा मुंबईमध्ये येऊ शकतात असे राऊतांनी म्हटले। राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अजित पवारांच्या अशा वेषांतराची चौकशी करा। नाव बदलून अजित पवार दिल्लीला गेलेच कसे? सुप्रिया सुळेंनीही हा प्रश्न उपस्थित केलाय। दिल्ली आणि मुंबईमध्ये एअरपोर्टची चौकशी करा असं सुळे यांनी हा प्रश्न आता उपस्थित केलाय। उदाहरण घेऊन किंवा याची प्रेरणा घेऊन अतिरेकी घुसू शकतात। नाव बदलून वेश पालटून दाऊद इब्राहिम किती वेळा आला असेल यांच्या काळात मला माहीत नाही। किंवा हे जे लोक आहेत सगळे परदेशात पळून गेलेले भगोडे उद्योगपती यांचे हे अशा प्रकारे मुंबई दिल्ली विमानतळावरून त्यांनी प्रवास केला आहे का? अनेकदा दाऊद इब्राहिम, टॅगर मेमन, छोटा शकील यांनासुद्धा ही मुभायती मिळाली होती का वेश पालटून येण्याची या मुंबईत दिल्लीमध्ये? हे अनेक प्रश्न आहेत। याच्यातून अतिरेकी आणि दहशतवादांना प्रेरणा मिळालेली आहे। पण एका राज्याचा लीडर ऑफ ऑपोजिशन नाव बदलून बुकिंग करतो, एअरपोर्टला जेव्हा जातो तेव्हा त्याचं आधार कार्ड त्या नावाला मॅच होतं का? मग उद्या अजित पवारांनी असं केलं, उद्या कुठला तरी टेररिस्ट असं करेल, तो नाव बदलून येईल। ह्याची जबाबदारी कोण घेणार? इट इज अ नॅशनल सिक्युरिटी इश्यू। मुंबई आणि दिल्ली एअरपोर्टची चौकशी झाली पाहिजे की अजित पवार वेश आणि नाव बदलून एअरलाईनचीही चौकशी झाली पाहिजे। एअरलाईननी कसं काय अलाव केलं ज्या माणसाला तुम्ही ओळखत नाही? आम्ही